शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आमचे पक्षप्रतोद संकेतजी भोईर यांनी जी प्रेस नोट आता वृत्त प्रसिद्धीसाठी दिलेली आहे, त्याच्यामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त महोदयांकडे आम्ही मागणी केलेली आहे. ज्या 450 बिल्डिंगा अति धोकादायक आहेत आणि त्यापैकी 225 अति धोकादायक आहे आणि दरवर्षी एक हानी होते या धोकादायक बिल्डिंगांमुळे. पावसाळा तोंडावर आहे, वादळ वाऱ्याचे दिवस तोंडावर आहे आणि या अति धोकादायक बिल्डिंगांमध्ये रहिवासी राहत आहेत आणि हे राहत असलेले रहिवासी जीव मुठीत घेऊन राहत आहेत. तर का याबाबत जर आम्ही चौकशी केली तर त्यांचा पुनर्विकास शक्य होत नाही आहे. त्या ठिकाणी विकासक येत नाही, त्यांना वाढीव व्यवसाय नाही आहे किंवा अधिकृत घरांमध्ये अधिकृत बिल्डिंगा ज्या सर्व परवानग्या घेऊन अधिकृतरित्या बांधलेल्या बिल्डिंग आहेत, फक्त त्यांचं आयुष्यमान 30 वर्ष त्याच्यापेक्षा जास्त झालं किंवा धोकादायक झालेलं आहे, अति धोकादायक झालेलं आहे, त्या बिल्डिंगांचा पुनर्विकास होऊ शकत नाही. त्या ठिकाणी ठोस धोरण पुनर्विकासाचा यावं. जसं क्लस्टर अनधिकृत चाळींसाठी आहे, क्लस्टर चांगलंच आहे, त्याचं स्वागतच आहे त्याच्यातनं, परंतु ज्या अधिकृत इमारतींमध्ये राहत आहेत आणि ते धोकादायक झाले त्यांच्यासाठी योजना नाही आहे. तर आमची मागणी ती आहे की ज्या 6 मीटर 9 मीटर रुंदीच्या रस्त्यावरती अति धोकादायक इमारती आहेत त्यांचा पुनर्विकास व्हावा. ज्या 12 मीटर प्रमाणे त्यांना FSI लागू व्हावा आणि एक चांगलं धोरण, ठोस धोरण यावं, जेणेकरून लोक जीव मुठीत घेऊन राहणार नाही आणि त्यांच्यासाठी ही योजना येणं गरजेचं आहे. ही मागणी आम्ही दोन्ही पत्रकांमध्ये केलेली आहे. आणि एवढी देखील आम्ही आयुक्तांना एक निवेदन देण्यात आलं उमेशजी बोरगावकर यांच्या माध्यमातून की ज्या आपल्या कल्याण डोंबिवलीमध्ये धोकादायक इमारती आहेत, एक 450हून अधिक धोकादायक इमारती आणि त्यामध्ये 225 हे अति धोकादायक आहेत. त्या बाबतीत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं धोरण काय? जसं आपण आता एक अनधिकृत चाळी आहेत, चाळींचा परिसर आहे, यासाठी एक क्लस्टर योजना लागू केल्या. अशा धोकादायक इमारतीसाठी कोणते म्हणजे महानगरपालिकेतर्फे कोणते धोरण लागू नाही आहे. आमची एवढीच मागणी की ह्या धोकादायक इमारतीसाठी काहीतरी महानगरपालिकेने धोरण लागू करावं. कारण की आपल्याकडे आता रामबागचा परिसर तुम्ही पकडला 1 नंबर 2 नंबर, तर या ठिकाणी अनेक बिल्डिंगी या 6 मीटर 9 मीटर या रस्त्यावरती आहेत आणि पुनर्विकासासाठी गेल्यानंतर या बिल्डिंगींना वाढीव FSI मिळत नाही आहे. त्यामुळे कोणताही बिल्डर घेण्यासाठी म्हणजे आकर्षित होत नाही आणि त्यामुळे लोकांच्या मागण्या पूर्ण केल्या जात नाही. त्यासाठी आमची प्रमुख मागणी की अशा ज्या धोकादायक बिल्डिंगी आहेत आणि ज्या 6 मीटर 9 मीटर आहेत त्या ठिकाणी जर 12 मीटर रस्ता करणं शक्य असेल तर 12 मीटर करा, नाही तर यांच्यासाठी काहीतरी वेगळं धोरण निर्माण करून यांना वाढीव FSI देऊन यांचं पुनर्विकसन झालं पाहिजे. ही आमची एक ठोस मागणी आहे.